नमस्कार. काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आदरणीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सादर केला. 5 पंचसूत्रीवरती हा अर्थसंकल्प सादर झाला आणि सर्वच घटकांचा विकास, त्यात महाराष्ट्र एक प्रगतिशील राष्ट्र अधिकाधिक होण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सादर झाला. महाविकास आघाडीनं मागील 2-2.5 वर्षात काय मोलाचं काम केलं आणि पुढं राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये काय मोलाचं काम करणार आहे, त्याचा तो एक आरसा होता. हे सगळं होत असताना महाराष्ट्रात तर सगळ्या एवढं मोठं आर्थिक नियोजन आहे पुढच्या काळातलं, पण अकोले तालुक्याच्या वाट्याला काय आले असे सर्व सामान्य जनतेला अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्यासमोर मी येतो आहे. मला मनापासून आनंद होतो आहे की ह्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ रस्त्यांसाठी आपल्याला 51 कोटीचा निधी प्रथमदर्शनी भेटलेला आहे आणि 4 कोटी आपल्या जी तहसीलची इमारतीचं काम प्रलंबित होतं त्यासाठी 4 कोटी भेटलेत. म्हणजे जवळजवळ 55 कोटीचा निधी आपल्यापर्यंत पोचला आहे. त्यात आदिवासी डिपार्टमेंटनं 26 कोटी रुपये हा निधी आपल्या तालुक्यासाठी दिला आहे. त्यात ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत तर ते होणार आहेत आणि बाकीचंही जे काही आहेत म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची कामं ही तालुकाभर सुरू होणार आहेत, तालुक्यात होत आहेत. पण हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं अकोले तालुक्यासाठी खूप मोठा आशादायी आहे. अकोले तालुक्याला इथून मागच्याही बजेटमध्ये खूप चांगला न्याय भेटला आणि ह्या वर्षी अजून समाधानकारक न्याय भेटला. याच्यामध्ये रस्त्यांची कामं होत असताना अजूनही आपल्या वाट्याला पांदन रस्त्याचा निधी जवळजवळ 12-14 कोटीचा येणार आहे. नदी सुशोभीकरणाचा निधी येणार आहे 25-15च्या माध्यमातून 5 कोटी. शहराच्या वाट्यालाही अजून 5 कोटीचा निधी येणार आहे. आणि जो आमदार निधी आहे तो तर हक्काचा निधी आपला 5 कोटीचा. अजितदादांनी 4 कोटीचे 5 कोटी केला तो तर आहेच. म्हणजे माझ्या अंदाजे आपण सर्व विचार जर केला, मग जलसंपदा डिपार्टमेंट असेल किंवा सगळ्या डिपार्टमेंटचा जर विचार केला तर आपण हा निधी साधारणतः 80-90 कोटीच्या पुढं घेऊन जाणार आहोत. आणि मग आजच तालुक्यात इतकी सगळी कामं चालू आहेत आणि मग भविष्यातही त्याच पट्टीत कामं चालू होणार आहेत. आनंद ह्या बाजूचा आहे की मधल्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय हे आपल्या अकोले तालुक्यासाठी संपन्न झालं आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यासाठीही निधी दिला जाणार आहे. कदाचित तो जूनचं जे बजेट राहील त्यावेळेला पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला दिलं जाईल. परंतु असं सगळं होत असताना तालुक्यामध्ये खरोखर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, चैतन्य आहे. समशेरपूर गटातून पोस्ट होत आहेत की तिकडचा जो चिचखांडचा रस्ता होता तो रुंदीकरणासह येतो आहे. आता तुमच्या माहितीला असावं म्हणून अकोलेपासून तर बाजार कमिटीकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे शिन्नरकडे जाणारा रस्ता आहे, आपण तो 6.5 मीटरचा न करता 7.5 मीटर करणार आहे तिथपर्यंत. कारण बाजार कमिटीकडे जाणारी रहदारी जास्त आहे. तो 6.5 मीटरचा न करता 7.5 मीटरचा करणार. त्यात बराचसा कॉन्क्रीट पोर्शन असेल. म्हणजे नगरपंचायतचे निम्मे अर्धे कामं आम्ही गटारपासून तर त्या ज्या महात्मा फुले चौकात ही कामं सगळे मी माझ्या माध्यमातून करणार आहे. आणि बाकीची ही जी कामं आहेत, आता नगरपंचायतला माझ्याकडनं जो 5 कोटीचा परतचा निधी येत आहे त्यातून काही महत्त्वपूर्ण कामं घेण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि ग्रामीण भागासाठी परत 25-15चा माझा जनसुविधेचा निधी आहे. परत नंतर डोंगरीचा निधी भेटणार आहे. असं निधी म्हणजे अर्थसंकल्पात खरोखर समाधान का आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडी सरकार चालतं आहे. आणि
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे. अजितदादांसारखे कुशल अर्थमंत्री लाभलेत, उपमुख्यमंत्री लाभलेत आणि त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. त्यामध्ये आदरणीय थोरात साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनीही त्यांच्याकडे ऊर्जा खातं असताना देवठाण आणि खिरवेऱ्याचं 33 केवीचं सबस्टेशन दिलं. त्याचंही थोड्या दिवसामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळं अकोले तालुक्यातील आणि मतदारसंघातील जनतेला अगदी पठारापासून सगळीकच कामं मोठ्या प्रमाणात आले, कामाची खैरात झाली आहे. आणि ही कामं गतीनं करण्याचा माझा प्रयत्न राहील की साधारणतः आता हा मार्च महिना, एप्रिल मेपर्यंत त्यांच्या वर्क ऑर्डर कशा होतील. काही कामं मेच्या दरम्यान सुरू करणं शक्य असेल तर सुरू होतील, काही दिवाळीनंतर कामं सुरू आहेत. आधीचेच कामं आपल्या तालुकाभर एवढे सगळे चालू आहे. तुम्ही सगळे वार्ताहर पाहता, सगळी जनता पाहते आहे. त्यामुळं विरोधकांना बोलण्याला कुठं जागा नाही आणि विकासाच्या मुद्द्यावरती ते बोलू शकत नाही. जेव्हा जुन्या मैत्री आहेत त्यावेळेला भेटतो तर त्यावेळेला ते स्वतः म्हणतात काय कामं खूप तुमचे चांगले आहेत, पण त्याचबरोबर तुमचं संघटनही तुम्ही मजबूत करा, कामाच्या बाबतीत खरोखर दाद नाही असे विरोधकही म्हणत आहेत जेव्हा आमच्या प्रत्यक्ष भेटीला भेटत आहे. तर खरोखरच मी महाविकास आघाडी सरकारचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, या अकोले तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून खरोखर समाधानी आहे. मनापासून आदरणीय अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं मनापासून आभार मानतो. महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अकोले तालुक्यासाठी असे महत्त्वाचे मोठे कोणते कामं त्याच्यासाठी निधी मिळाला आहे का? यापूर्वीचे जे आमदार होते त्यांच्या काळामध्ये ते कामं बंद पडून होते, त्याला निधी मिळाला नव्हता. आता अकोलेच्या तहसीलचा जो कार्यालय आहे ते बऱ्याच दिवसापासून काम प्रलंबित होतं. त्याला आपण जवळजवळ 4 कोटीचा निधी दिला आहे. अकोल्याच्या बसस्थानकाला तो हेड खरं तर जे परिवहन खाते त्यांच्याकडे ते पैसे वर्ग आहेत, त्या अकोल्याच्या बसस्थानकांनाही पैसे मिळणार आहेत. आता ते किती वर्ग होतील ते अजूनचा आकडा कळाला नाही, पण ते एक काम बऱ्याच दिवसाचं प्रलंबित होतं. त्याचबरोबर जे काही तुमचा आपल्या सर्वांचा अकोले शिन्नर जो रस्ता आहे तर त्याच्या काही रुंदीकरणाचे प्रश्न होते. अकोले शहरातून जी गटार जाते त्या गटारीचा प्रश्न होता, तर त्याही याच्यासाठी परत एकदा पहिले आपण 14 कोटी दिले होते, आता परत 4 कोटी त्याच्यावर भेटलेत, म्हणजे एकूण 18 कोटी रुपये त्या रस्त्यावर झाले आहे. आणि म्हणून मार्केट कमिटीपर्यंत तो रस्ता आपण 3.5 मीटरचा होता तो 6.5 मीटर करतोय, म्हणजे पूर्ण 6.5 मीटरचा आपण शिन्नर हद्दीपर्यंत करतोय आणि मार्केट कमिटीपर्यंत तो 7.5 मीटरचा करतोय, जेणेकरून तिथपर्यंत रहदारी आणि त्याला कॉन्क्रीट बऱ्यापैकी धरलेला आहे. त्यामुळं तो कॉन्क्रीटचा रस्ता होईल. कमीत कमी 50 वर्ष मला त्याच्याकडे पाहावं लागणार नाही, अशा पद्धतीचं सगळं काम होणार आहे. इकडं कोतुळकडे गेलो तर कोतुळ गावासाठी 5 कोटी कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर आहेत, 3.5 आणि 1.5चा, म्हणजे त्याही गावाचा प्रश्न बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होतो, तोही रुंदीकरणासह तिथं करतोय. त्याच्याबरोबर अंगणवाड्यासाठी मला वाटतं 1,20,00,000च्या दरम्यान पैसे तिथंही मंजूर आहेत. बाकी आढळा परिसरातील जे काही रस्ते असतील शमशेरपूरकडे जोडणारे किंवा तिकडं म्हैसवड नाका त्यांच्यावरती पैसा पडला गेलेला आहे अर्थ याच्यामध्ये. त्याचबरोबर आदिवासी पट्ट्यात ट्रायबलच्या निधीतून मला वाटतं शमशेरपूर गट असेल किंवा राजूर गट असेल, सातेवाडी गट असेल, ह्या गटामध्ये खूप सारी कामं, मग तिकडं ते केळी गारवाडी तो परिसर आहे किंवा त्या येसरठावरून लोक कामाला याला जातात, कुठं नारायणगावला जात आहे, त्या रस्त्याच्या वाईट अवस्था, तर तिकडंसुद्धा रस्त्यांच्या कामाला खूप चांगला निधी पडला आहे. हा झाला PWDच्या माध्यमातून, मग ती आदिवासी विभाग असेल किंवा आमचा बांधकाम विभाग असेल, या माध्यमातून हे निधी दिला गेला आहे. आता बाकीचे जे काही हेड आहेत तर त्यांचे मग आमचा पांदन रस्त्याचा जो विषय आहे त्याच्यातूनही पैसे येणार आहेत, मी मागाशीच सांगितलं. तर त्याही माध्यमातून बरेचसे पांदन रस्ते प्रलंबित आहेत, त्याच्याच माध्यमातून 12-14 कोटीचा निधी अपेक्षित आहे मला येणं. काही नदी सुशोभीकरणासाठीचा हे येतो आहे, निधी येतो आहे, जेणेकरून अकोल्याची प्रवरा नदीचं पात्र आहे की इतकी सुंदर ही प्रवरा माई, परंतु तुम्ही पाहता का ती फार प्रदूषित झाली आहे किंवा
तिथं सगळी अवस्था आपण जर क्रियेला जेव्हा जातो तर त्या काचा बिचा उचलावा लागत आहेत. तर तिथंही माझ्याकडनं नदी सुशोभीकरण ह्या हेडखाली मुळा नदी, प्रवरा नदी आणि आढळा नदीसाठीचा निधी येतो आहे. तर त्याही माध्यमातून ते काम होईल. आणि शहरासाठी मी जो ठोकचा निधी आणणार आहे त्याच्यातून पहिले 1 कोटी रुपये मी याला दिले होते स्मशानभूमीला, परत 1 कोटी रुपये देतो आहे. म्हणजे ते एक महत्त्वाचं स्मशानभूमीच्या तिथलं काम होणार आहे. एक चांगली स्मशानभूमी, लोकांना तिथं निदान गेल्यावरती बसावं वाटेल, थांबावं वाटेल असं काम होतं आहे. अशी सगळ्याच भागामध्ये कामं मुळा, प्रवरा, आढळा आणि त्याचबरोबर पठार भागातही कामं आलेत. त्यामुळं मला खात्री आहे की अजून ह्या वर्षीपर्यंत इतके रस्ते, अजून पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी अजून दोन बजेट आहेत माझ्याकडं. तर त्या बजेटमध्ये मला खात्री आहे की तालुक्यातील मुख्य रस्ते, जे काही ग्रामीण रस्ते आहेत, जिल्ह्याला जोडणारे रस्ते आहेत, राज्यमार्ग आहेत, हे सगळे जवळजवळ 90-95% माझ्याकडनं पूर्णत्वाला येतील. एक माझ्यासारख्या सामान्य आमदाराला हे खूप महत्त्वाचं आहे की एवढा मोठा निधी येतो आहे. 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये जवळजवळ 7-8 ॲम्ब्युलन्स मी दिलेल्या आहेत. त्याच्या आधीही 100 बेड, इथं 50 बेडचं जे कोविड सेंटर आहे ते सरकारच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट उभं केलं गेलं आहे. आणि औषधांसाठी मी माझ्या पहिल्या आमदारनीतून 50 लक्ष रुपये दिले होते. आणि आता तर उपजिल्हा रुग्णालय होतं आहे. म्हणजे मला वाटतं की अजून तो देवीचा घाट आहे, त्याचं सर्वेक्षण झालं तर पुढच्या बजेटला ते पैसे पडणारच. म्हणजे अशी महत्त्वपूर्ण कामं ही आपल्या तालुक्यात, मतदारसंघात होताना दिसत आहे. याच्या आधी का झाले नाही मला काही माहीत नाही. कारण आधी तर मंत्री होते, त्यांच्याकडं खूप मोठे अधिकार होते. माझ्यासारखा सामान्य आमदार, आणि त्याही ह्या साथीच्या आधारात किंवा ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं मी करू शकलो, याचा निश्चित मला आनंद आहे. साधारण आता किती कोटी रुपये तुम्ही आतापर्यंत आणलेत आमदार झाल्यापासून आपल्या तालुक्यासाठी खास? आधी मी 268 कोटी आणले होते. आत्ता मी 51 कोटी हे आणि बांधकामाचे म्हणजे अशी 55 कोटी. परत ठोकचा निधी आणि माझा 25-15चा निधी, असं ते 10 कोटी रुपये येत आहे. म्हणजे जवळजवळ 325 कोटीच्या पुढं मी निघून जाईन. आणि त्यात पांदन रस्ते, बिंदन रस्ते जर आले तर 350-450 कोटीच्या दरम्यान मला नक्कीच माझा हे आर्थिक वर्ष निघून जाते. MIDCचा काय प्रश्न कुठपर्यंत आला? MIDCच्या बाबतीत जागा सर्वेक्षण चालू आहे. 2-3 ठिकाणच्या जागा आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत. त्यातली एक ठिकाणची जागा तुम्हाला माहीत आहे. काही ठिकाणी रस्ता थोडा लांब पडतो अशी अडचण आहे. काही ठिकाणी जागा आहे, मोक्यावर आहे, पण ती कमी पडते अशी अडचण आहे. पण ह्या सगळ्याच्या याच्यातून माझ्याकडं पहिला सगळे प्रश्न एक वेळेला लढताना थोडीशी अडचण निर्माण होत होती. आणि म्हणून मी माझा क्रम ठरवला होता. तर देवीच्या घाटाचा एक क्रम होता, तो मार्गी लागला आहे. त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न होता, तो मार्गी लागला आहे. आता पिंपरखाना उड्डाण पूल मला 23-24पर्यंत पूर्ण करायचं, त्याचं ते काम मार्गी लागते, स्पीडअप होत आहे. उच्चस्तरीय कॅनलचे प्रश्न आहेत, ते मार्गी लागत आहे. ते म्हणजे जुलै-ऑगस्टचा जो आपण डेडलाईन दिली तोपर्यंत ते मार्गी लागत आहे. कोतुळचा पूल कदाचित ह्या जूनपर्यंत मार्गी लागण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे ही महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्वाला होत आहे. आणि आता माझ्याकडं अकोल्याच्या शहराच्या नजदीक म्हणजे मी खानापूरच्या दरम्यान एक क्रीडा संकुल आपण आणतो आहे. तर त्यालाही 5 कोटीचा निधीची तरतूद झाली आहे. फक्त जागेचा प्रश्न मिटला तर तो मिटेल. आणि मग हे सगळे प्रश्न मार्गी लागतात. तर माझ्याकडे एक महत्त्वाचा प्रश्न राहतो आहे, तो म्हणजे MIDC. आता तो प्रश्न मी हातात घेतलेला आहे आणि मला माहिती आहे काही दिवसात काही महिन्यामध्ये तो तडीला लागेल. विरोधकांचा एक आरोप अजून असा होतो की एक पाण्याचा थेंब सुद्धा जो अडवला गेला नाही, असं त्याचा एक आरोप तो नेमकं काय? त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पाण्याचा एक थेंब मी अडवला नाही असं ते म्हणतात. पण कुतरकाडा जो डॅम आहे माझ्याकडनं, मी माझ्या काळात झालेला, जिल्हा परिषद सदस्य होतो मी, तो एक तळ्याच्या तिथे एक छोटासा डॅम झाला आहे. परंतु आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आता माझ्याकडनं अजून 3 ज्यांच्या पाणी परवानग्या माझ्या हातात आहेत, त्याच्यात एक माकड 2 म्हणून आहे, तो प्रश्न कदाचित मार्गी लागेल. त्याचबरोबर
पिंपळदरा वाडीच्या जवळचा एक नजदीकचा बंधारा आहे, त्याचं काम भविष्यात मार्गी लागेल. आणि एक शमशेरपूरच्या जवळचा जो काही बंधारा आहे त्याचं काम साधारण जूनपर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता होतील. म्हणजे त्यांचा जो आरोप आहे तोही संपुष्टात येईल. पण त्याच्याहीपेक्षा त्यावरती मी समाधानी नाही आहे. त्यांनी ते म्हणावं, कारण ऑलरेडी ह्या तुटीच्या खोऱ्यामध्ये, ह्या गोदावरी खोऱ्यामध्ये जी याचिका दाखल आहे, आणि त्यामुळे एकही नवीन धरण घेता येत नाही. आणि ही याचिका दाखल किंवा हे तुटीचं खोरं ह्या ज्या वेळेला समान पाणी वाटप, तर ह्या वेळेला माजी मंत्र्यांनी त्यावेळेला लढाई देणं अपेक्षित होतं. त्यावेळेला त्यांनी जर तरतूद करून ठेवली असती तर कदाचित मला आता कामं अजून करणं सोपं झालं असतं, परंतु त्यावेळेला त्यांनी केलं नाही. आणि म्हणून आता ते म्हणताय की बांधलं काय, एक बंधारा बांधला काय यानं आणि बांधून दाखवा. पण त्यांना हे सांगतोय की 3 वर्ष झालं आता मी कार्यकाळ माझा चालू आहे. 3ही वर्ष तुमचा काळ जसा संपला तसा कुठंच पाण्याची तुटवडा येत नाही. आढळा खोऱ्यामध्ये 2 आवर्तनं भेटत आहे, प्रवरा खोऱ्यामध्ये अडचण नाही आहे. उच्चस्तरीयचा डाव्या कॅनलला तर खूप चांगलं पाणी बरेच दिवस मी देतो. आणि त्याप्रमाणे मुळा नदीमध्ये, मुळा नदीत वरचा जो पट्टा आहे, जो कुतूळच्या वरचा, तिकडेही अडचणी तयार होत नाही. नाही तर याच्या आधी कायम लोकांचे भुईमुग जाळून टाकले तुम्ही, लोकांना कायम दारात यायला लावलं. आणि तिथून खालचा जो आभाळवाडीपर्यंतचा जो पट्टा आहे मग पिंपळगाव खांडच्या, तर तिकडेही कधी अडचणी आल्या नाही. मी नवीन धरणं बांधले नाही, ठीक आहे, छोटे मोठे बांधले तर त्याचं तुम्ही हे करत नाही. परंतु तुम्ही बांधले पण तुम्हाला पाण्याचं नियोजन जमलं नाही, त्याहीपेक्षा तुम्ही जिरवाजिरवीचं राजकारण केलं, हे तुम्हाला मान्यच करावं लागलं. उच्चस्तरीय कालव्यांच्या संदर्भामध्ये एक आंदोलन झालं होतं, मंत्रालय स्तरावर बैठक पण झाली. नेमकी काय स्थिती आहे आता सध्या? उच्चस्तरीय कॅनलला आता मध्ये मी निळवंड्याच्या दरम्यान भेट दिली. ॲक्वाडक्टचं काम पूर्णत्वाला जाताना दिसतं आहे. मधले 11-12 पिलर्स जे राहिलेत त्यांच्यावरतीही लवकरात सेट वाढलेले आहेत. आणि साधारणतः जून-जुलैमध्ये ते सेट पूर्ण कंप्लीट होणार आहे. आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शेतकऱ्याला त्या जे काही धरण भरल्यानंतर पाणी देणं अपेक्षित आहे ते ह्या सीझनला आम्ही 100% देणार आहे. तर तुम्ही आदिवासींना एक प्रश्न उपस्थित केला, आदिवासींच्या जमिनी लुटणाऱ्या बिगर आदिवासींवर कारवाई झाली पाहिजे. नेमकी तुमचा रोग कोणाकडे होता? रोग तसा महाराष्ट्रभर होता. तुम्ही जर पाहिलं असेल तर मध्ये इगतपुरीमध्ये बरेचसे आंदोलनं झाले, महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाले, परंतु ही सगळी बाब अंगावर घ्यायला कोणी तयार होत नव्हतं. आणि मग आदिवासींचा आवाज जर मी सगळ्यांनीच मला निवडून दिलं आहे, परंतु त्यातून मी आदिवासी आमदार म्हणून तिथं गेला, जे 25-26 आमदार आहेत त्यातला मी एक आमदार. आणि मग त्या प्रश्नावरती कुणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं, तर ती मी माझ्या माध्यमातून हा आवाज उठवला. त्याच्यामधला रोग कुणाकडं म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्रभराचा प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रभर अशा घटना घडल्यात की आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतलेला आहे, आदिवासींच्या परिस्थितीचा म्हणजे आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भूलभुलैया तयार करून ह्या धनदांडग्यांनी आदिवासींच्या जमिनी लुटलेल्या आहेत. त्यात काही पुढारी सामील आहेत. आणि याच्या मागचं एक मॅटर मधुकर पिचडांच्या विरोधात किंवा कमल मधुकर पिचडांच्या विरोधात तर चालू आहे. आणि ते सगळं शेवट ज्या सगळ्यांच्या चौकशी झाल्या, मी एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना न्याय भेटून द्यावा हा माझा त्याच्या मागचा हेतू होता. आणि त्यासाठी मी महाराष्ट्रात प्रयत्न केला. तिथं काय झालं हे सगळं तुम्ही मीडियावरती पाहिलं असेल, परंतु आदिवासींचा आवाज हा कधीच विधानसभेमध्ये आणि ह्या देशामध्ये दाबला जाणार नाही. आणि त्यासाठी आम्ही सगळे जण कटिबद्ध आहोत. साहेब, काल जे तुमचे लक्षवेधी तुम्ही ज्या ह्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडत होते, नेमके काच त्यावेळेला घोषणाबाजी सुरू झाली, नेमके काय तो प्रकार होता आतमध्ये? प्रश्न असा होता की माझी लक्षवेधी लागली आणि भाजपच्या सगळ्या आमदारांना, विरोधकांना माहीत होतं की ही लक्षवेधी लागल्यानंतर मागच्या वेळेला एकदा मी औचित्याच्या मुद्द्यानं मधुकर पिचडांना टार्गेट करून तिथपर्यंत त्यांनी ज्या आदिवासींच्या जमिनी लाटल्यात आत्तापर्यंत, कमल मधुकर पिचड यांनी जो बोगस दाखला घेतला जातीचा आणि त्या नावावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर लाटल्यात, तर शेवटी हे तिथपर्यंत पोचणार आहे हे त्यांना माहीत होतं. आणि माझी मांडण्याची पद्धत पण विरोधकांना ठाऊक होती. मग त्यांनी काय केलं की छत्रपती संभाजीराजेंचा त्या दिवशी बलिदान दिन आहे आणि मग
त्या यानं घोषणा सुरू झाल्या. त्यांची मागणी औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचं होती, परंतु त्या काळामध्ये माझा त्यांना माहीत होतं की याची लक्षवेधी आहे आणि हा ह्या गोंधळामध्ये मांडू शकणार नाही. मी अध्यक्ष महोदयांकडं संरक्षण मागितलं, पण त्यांच्याकडनं ती विरोधकांकडनं भाजपच्या आमदारांकडून त्याची पायमल्ली करण्यात आली. त्यांनी मला संरक्षण दिलं नाही. ज्या आदिवासींचा प्रश्न मी महाराष्ट्रात मांडतो आहे, जो खूप गंभीर आहे, त्याच्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. ज्या जमिनी आदिवासींच्या लाटल्या त्या बोगस लोकांच्या विरोधात मी आवाज उठवत असताना त्याला मात्र पाठराखण करण्यासाठी भाजपचे सगळे आमदार उभे राहिले, जेणेकरून माझा आवाज पोचला नाही पाहिजे. आणि त्याचा परिणाम काय झाला, तो मंत्री महोदयांना त्यातून एक पळवाट सापडली आणि त्यांनी ज्याचं उत्तर जसं द्यायला पाहिजे तसं उत्तर दिलं गेलं नाही. खरं तर ही जबाबदारी त्यांनी सांगितलं की कलेक्टरांची आहे, कलेक्टर पाहून घेतील. त्यांनी सांगितलं की ज्या ज्या जिल्ह्यात कलेक्टर आहेत, परंतु त्यांना आदेशित करण्याचं काम हे महसूल मंत्र्यांचं आहे. परंतु याच्यामध्ये गुंतलेले आज भाजपवासी झालेले वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांना ह्या कारणास्तव यांच्यावर पहिली कारवाई होते. असे असंख्य भाजपवाल्यांनी ज्या जमिनी लाटल्या त्यांच्यावरती कारवाई होती आहे. आणि म्हणून सभागृहामध्ये गोंधळ घालण्यातला त्यांनी, पण त्याला भीक न घालता मी ठामपणानं माझी लक्षवेधी मांडली. आणि इथून पुढेही ह्या गोंधळाला किंवा कुणाच्याही दबावाला मी कधी बळी पडलो नाही, पडणार नाही. ह्याचं पुढचं सांगायचं की ज्या वेळेला माझी लक्षवेधी संपली आणि हे सगळे मंडळी शांत झाले, बाकीचे आमदार बोलत होते त्यावेळेला हे कुणीच बोलत नव्हते, कारण यांना माहीत होतं की हाच माणूस मधुकर पिचडला जेलमध्ये पोचवतो. आज भाजपा वेगवेगळ्या मंत्र्यांच्या चौकशा लावताय, ईडी लावतायत, काडी लावतायत, परंतु त्यांच्याकडेच बरबटलेले लोक हे आलेले आहेत, यांच्या चौकशा लावायची ते कधी हिंमत करत नाही. आणि वरतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला म्हणून आम्ही 25 आमदार त्या सभागृहामध्ये पोचू शकलो. आणि ज्यासाठी हा हक्क भेटला, त्या आदिवासींचे प्रश्न आम्ही मांडतोय, त्यावेळेला ह्या भाजपच्या नतद्रष्ट लोकांनी मज्जाव करणं म्हणजे ही निषेधार्ह बाब आहे. याची किंमत भविष्यात त्यांना महाराष्ट्रात मोजावं लागणार आहे. त्या सरची ही पूर्ण महाराष्ट्रभर बातमी कळाली की डॉक्टर किरण लहामटे हे आदिवासींचा प्रश्न मांडत असताना भाजपनं सगळीकडे मज्जाव केला आहे. त्यामुळं भविष्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज ह्या भाजपला त्यांची जागा दाखवते. साहेब, 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. एक मिनिट, मला ह्याला जोडून एक प्रश्न असा होता की लक्षवेधी मांडल्यानंतर महसूल मंत्र्यांनी जे त्याला उत्तर दिले त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? महसूल मंत्र्याच्या उत्तरावरती मी समाधानी नाही. त्यांनी जे उत्तर दिलंय ही प्रांताची जबाबदारी आहे, ही कलेक्टरची जबाबदारी आहे, पण त्याच्या पुढं जाऊन ही जबाबदारी राज्याच्या मंत्र्यांची आहे. त्यांनी खरं तर त्यावेळेला अपेक्षित होतं का असे सगळे प्रकरणं मी शोधून काढीन, त्या आदिवासी बांधवांना न्याय देईन, त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देईन, हे उत्तराची अपेक्षा होती. त्यांनी सांगितलं का स्पेसिफिक प्रश्न, म्हणजे त्यांना म्हणणं होतं की एखाद्या माणसाला टार्गेट करून हा प्रश्न तुम्ही करायला लागत होता. मी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आमदार आहे, मी फक्त अकोले तालुक्यातून निवडून आलो इथपर्यंत बरोबर आहे, पण माझी व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभराची आहे. आणि म्हणून आदिवासी बांधवांचा प्रश्न मांडताना संपूर्ण महाराष्ट्रात जे काही घडतंय तर त्यासाठी प्रश्न मांडणं माझं गरजेचं होतं. आणि म्हणून मी त्या दृष्ट्यातनं महाराष्ट्राचा हा प्रश्न लक्षवेधी केला. 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 4 राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. काँग्रेस पक्ष आणि घटक पक्षांना काही जागा मिळाल्या नाहीत. काय वाटतं तुम्हाला भविष्यात महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल? महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली राहील. त्याचं कारण प्रत्येक राज्याचा, पंजाबची तुलना आपण उत्तर प्रदेशशी करू शकत नाही आणि उत्तर प्रदेशची तुलना आपण महाराष्ट्राशी करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी विचार करण्याची किंवा
नेतेगणांवरती विश्वास असण्याची वेगवेगळी हे असू शकते, भूमिका असू शकते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वातून एवढं सगळं चांगलं काम चालू आहे. करोनाच्या काळातही तुम्ही पाहिलं की महाविकास आघाडीचे सगळे मंत्री आणि आमदार सगळे काम करत होते, प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करत होतं. आपल्या तालुक्यातही खूप चांगलं काम केलं. करोनाच्या काळामध्ये आपल्या आरोग्य सुविधांमध्ये खूप साऱ्या वाढ झाल्या. त्याच्यानंतर एवढ्या काळातही तुम्ही आपल्या अकोले तालुक्यातच बघा, तसंच महाराष्ट्रात आहे की निधीची कमतरता नाही, रस्त्यांचे कामं चालू आहेत, वेगवेगळ्या मूलभूत सुविधांचे कामं चालू आहे. जलजीवन मिशन तर चांगला टप्पा घेतं आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या माहितीसाठी ह्या वर्षी 10,000 मुख्यमंत्री सडकच्या माध्यमातून रस्ते होणार आहे. आपल्याही तालुक्याच्या वाट्याला 60-70 किलोमीटरचे रस्ते त्यातून येणार आहे. आणि मग एवढा सगळा विकास चांगला केला तर मला खात्री आहे की हे महाविकास आघाडी सरकार जे काम करत आहे त्याचं मेरिट म्हणून ही जनता, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र राहिली तर 100% त्यांना पुढच्या 2024मध्ये कुठलीही भीती नाही. साहेब, कालच्या अधिवेशनामध्ये पाहिला आपली आक्रमकता पाहायला मिळाली. तिथं आपण एक मुद्दा उपस्थित केला होता का मला संरक्षण हवं आहे. गेली 3 वर्ष गेली आपण आमदार आहात, परंतु अशी कोणती गोष्ट ठरली की तुम्हाला संरक्षण मागण्याची वेळ आली? अहो, खरं तर मला ह्या गोष्टी याचिका चालू आहे. आता विधानसभेमध्ये मी हा प्रश्न उभा केला. मला वाटलं होतं की महाराष्ट्राचं, राज्याचं हे सभागृह आहे, सर्वोच्च सभागृह आहे. म्हणजे आम्ही लोकशाहीचं त्याला सर्वात मोठं मंदिर समजतो. मला तिथं न्याय भेटेन ही माझी अजूनही अपेक्षा आहे. तर भविष्यात मी तिथं तर न्याय मागणार आहे, परंतु त्याबरोबर माझा हाही पाठपुरावा चालू आहे. परंतु माझा प्रयत्न होता की नेमका विधान भवनातून मी किंवा विधानसभेतून मी ह्या प्रकरणाला हात घालू शकतो का. म्हणजे मी काही त्यातून माघार घेतली नाही आणि इकडं तर हे मॅटर चालू आहे. भविष्यात थोड्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट भेटेल का. मध्ये करोनाच्या काळात ढकलाढकली चालू होती, पुढच्या ओढ्यात, परंतु आता करोनाही थांबला आहे, त्यामुळं अडचणी येणार नाही. साहेब, एक शेवटचा प्रश्न माझा. त्यांचा जो 14वा वित्त आयोग आहे किंवा जी नगरपंचायत स्थापन झाली तर तो शहर विकासासाठीचा जो निधी येतोय असा मिळून 17.5 कोटी आमदार निधीचे नाही, ते फक्त त्यांचे पैसे 17.5 कोटी 6 वर्षात आले होते. मी मात्र आमदार झाल्यानंतर 14.5 कोटी रुपये दिलेत. कामं थोड्या दिवसामध्ये चालू होतील. तुम्हाला फार दिवसाची प्रतीक्षा लागणार नाही. साहेब, माझा शेवटचा प्रश्न आहे का तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही राजकीय नेते पुढारी असतील एकमेकांवरती खालच्या स्तरावरती जाऊन आरोप केले जात आहेत, ब्लॅकमेल केलं जाते की काय असं देखील वाटतंय. आता नेमके काय याबाबत काय सांगाल तुम्ही सगळ्या नेत्यांना, आता लोकप्रतिनिधी तुम्ही या तालुक्याचे? नाही, आता ज्याच्या त्याचा तो काय कुणीतरी मागं सावंतसाहेब का काही म्हटली होती की तो व्यक्ती स्वातंत्र्य असं काहीतरी शब्द वापरला होता. त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हो, तो घटनेनं दिलेला त्यांना अधिकार आहे. त्यामुळं कुणी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण एक नक्की की आपण जो कोणी समजा किरण लहामटे बोलतोय किंवा जो कोणी बोलतोय त्यातून ती व्यक्ती काय आहे ती नकळत प्रेझेंट होत असते लोकांमध्ये आणि त्याच्यावरच लोक विचार करतायत. त्यामुळं ज्याला काय बोलायचं त्यांना बोलू द्या, कारण मी त्यांना थांबवण्या इतपत माझा अधिकार पण नाही आहे. त्यामुळं यातून एकच आहे, जनतेला जे काही घ्यायचं ते घेतील आणि शेवट जो निर्णय व्हायचा तो होईल.